तू कधी पाऊस पडताना पाहिला आहेस का? तिच्या अशा अचानक विचारलेल्या प्रश्नाचे क्षणभर तोही गोंधळून गेला. काय उत्तर द्यावं हे कदाचित न कळल्यामुळे किंवा प्रश्न काय विचारला आहे हे न कळल्यामुळे तो तसा तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, नेमकं काय म्हणायचं आहे तुला? मला कळलं नाही. नीट पाऊस पाहिला आहे का म्हणजे? नेहमीच तर बघतो ना आपण समुद्राच्या काठावर असलेल्या खडकावर खाली पाय सोडून दोघेही तर अथांग शांत वाटणाऱ्या सागराकडे पाहत बसले होते. त्याच्यासाठी तिचे असे प्रश्न विचारणं आश्चर्याचं नव्हतं, तरी त्याने तिला असं विचारलं, म्हणजे बघ ना, डोंगराच्या माथ्यावर उभा राहिला दिसणारा तो पाऊस किती अवखळ, अल्लड आणि निरागस वाटतो. ऊन सावलीचा खेळ आपल्यालाही त्याच्याकडे पाहायला भाग पाडतो. त्या डोंगरामागून हळूहळू डोकवणारे ते किरण, त्यात लपंडाव खेळणारा पाऊस, किती भारी ना? तिच्याकडे एकटक बघत तो विचारात पडला होता की तिला नेमकं काय सांगायचं आहे ते. त्याचं तिच्याकडे असं बघणं तिला अजून वेडं करत होतं. ती पुढे बोलतच जात होती. तिच्याकडे एकटक बघत तो विचारात पडला होता की तिला नेमकं काय सांगायचं आहे ते. त्याचं तिच्याकडे असं बघणं तिला अजून वेडं करत होतं. ती पुढे बोलतच होती, म्हणजे बघ ना, डोंगरावरून पडणारा तो पाऊस आणि आता काही वेळापूर्वी पडून गेलेला पाऊस किती वेगळा वाटतो ना? वर नुकताच पाऊस पडून गेल्याने काळे ढग हवेने पुढे सरकत होते, जसं काही अजून दुसऱ्या ठिकाणी त्यांना लवकर पोचायचे होते. कापसाच्या पुंजक्यांसारखे पुढे पुढे सरकत सगळं आसमंत त्यांनी व्यापून टाकलं होतं. थंड हवेचा झोत अंगावर काटे आणत होता. समुद्राच्या लाटांचा खळखळणारा आवाज अजून वेड लावत होता. आधीच ओली असणारी वाळू अजून ओली झाली होती. वातावरण शांत आणि थंड वाटत होतं. कडाक्याच्या गरमीनंतर पडलेल्या त्या पावसाने मनाला आणि देहाला शांत केलं होतं. तिला फक्त पावसात देहभान विसरून भिजणं माहीत होतं. मग तो पाऊस समुद्रकिनारी पडत असो वा इतर ठिकाणी, पण त्याला तिचं असं देहभान हरपून पावसात भिजणं आवडत होतं. तो मात्र कधीही त्या पावसात भिजायला गेलाच नाही. तिचे प्रश्न आज त्याला वेगळे वाटत होते. कसली तरी एक अस्वस्थता मनात ताटून येत होती. राहून राहून त्याला वाटत होतं काहीतरी हातातून निसटून जात आहे. तिचे प्रश्न त्याला आज अस्वस्थ करत होते. तिच्या डोळ्यातील भाव त्याला आज वेगळे वाटत होते. जणू काहीतरी तिला सांगायचं आहे. न कळून त्याने तिला सरळ सरळ विचारले, तुला नेमकं काय म्हणायचं आहे ते नीट सांग मला. कळेल असं, म्हणजे बघ ना, डोंगरावरून पडणारा पाऊस समोरच्या व्यक्तीला वेगळा दिसतो. जो खाली उभा आहे आणि जो डोंगर माथ्यावर उभा आहे त्याला काही वेगळाच. डोंगरावर जमा झालेलं पाणी हळूहळू डोंगरावरून खाली धो करत वेगाने धबधब्याच्या रूपात खाली जातं, पण खाली उभा असणाऱ्या माणसाला तो फक्त धबधबा दिसतो. त्याचा शांत प्रवाह मात्र लपून जातो. हे बघ, मला तुझी ही फिलॉसॉफी नको सांगूस ग. नेमकं काय सांगायचं आहे तुला हे सांग. तुला माहीत आहे ना, पाऊस आल्यावर मी माझं देहभान हरून जाते, कारण देहभान हरून मी फक्त त्याच्यावर प्रेम करते. ते प्रेम तू शिकवलं आहेस मला. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते नेहमी राहील जोपर्यंत मी आहे. हो ग राणी, मला माहीत आहे, पण तू आज उदास का आहेस? तुझ्या डोळ्यात मला वेगळं काही दिसत आहे. तू काही लपवत आहेस का माझ्यापासून? मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. आपली ही शेवटची भेट. यानंतर तू मला भेटणार नाही हे वचन दे मला प्लीज. घशात आलेला आवंडा तसाच गिळत दुसरीकडे बघत ती बोलत होती. तिला आपल्या बाजूने करत तो तिच्याशी बोलला, तू वेडी झाली आहेस का? प्रेम म्हणतेस आणि लग्न का नकोय? काय झालंय सांग मला. नजर चोरत ती बोलत होती. मी नाही सांगू शकत, तुला सांगावंच लागेल, माझी शपथ आहे. तोही म्हणाला, मला ब्रेस्ट कॅन्सर आहे, लास्ट स्टेज. मी फक्त काही महिन्यांची पाहुणे आहे या जगात आणि मला तुझं आयुष्य खराब नाही करायचे. मला हे बरेच दिवसांआधी कळलं होतं, म्हणून मी तुला भेटायचं टाळत होते, पण अजून नाही थांबू शकले मी स्वतःला. मला तुला शेवटचं पाहायचं होतं, भेटायचं होतं. तिचा आवाज रडका झाला होता. आताही त्याच्याशी नजर चोरूनच बोलत होती. पावसाने पुन्हा हजेरी लावली होती. धो कोसळत त्या अथांग सागरात तो उलथा पालत घालत होता. शांत वाटणारा तो समुद्र प्रचंड लाटांच्या वेगाने हेलकावे खात होता. त्या लाटांचा आवाज कानावर जोरात आदळत होता. शांत वाटणारा वातावरण सागरात तो उलथा पालत घालत होता. शांत वाटणारा समुद्र प्रचंड लाटांच्या वेगाने हेलकावे खात होता. त्या लाटांचा आवाज कानावर जोरात आदळत होता. शांत वाटणारं वातावरण अचानक त्याला उदासीन वाटत होतं. त्याची ती काही दिवसांची सोबती आहे हे त्याला पटत नव्हतं. जिच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवायचं ती त्याला सोडून जाणार होती, तीही कायमची. तो तिला जाऊ देणार नव्हता काहीही करून, कारण तिचं पावसावर प्रेम होतं, देहभान विसरून, आणि त्याचं तिच्यावर अगदी तसंच. एक निर्णय घेऊन त्याने तिचा हात घट्ट हातात पकडला. आज तोही त्या पावसात मन भरून भिजत होता. मनातील सगळं मळब दूर करून तो मोकळा होत होता. पाऊस पण अधीर होऊन धो कोसळत होता. रित होतंय आकाश, दूर करूनी मनातील मळभ. भेटायला आलाय धरतीला हा पाऊस. कधी हसवणारा, कधी रडवणारा, कुणाला हवासा वाटणारा, तर कुणाला अजिबात नकोसा. असा पाऊस प्रत्येकासाठी वेगळा असतो नाही, पण तिच्यासाठी तो सगळं काही होता. त्याने तिचा हात तसाच घट्ट पकडून तिला विश्वास दिला. त्या पावसाच्या साक्षीने,
मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला काही म्हणजे काहीच होऊन देणार नाही. शेवटपर्यंत फक्त मी तुझा आणि तुझाच असेन आणि तुझाच राहील. यावर सुद्धा तू मात करशील, फक्त आणि फक्त माझ्यासाठी. आणि फक्त हेच वचन हवंय मला तुझ्याकडून. एवढं करशील ना माझ्यासाठी? त्याचा देखील आवाज आता रडका झाला होता. थोडा मी प्रयत्न नक्की करेन फक्त तुझ्यासाठी, अशा आवाजात तीही म्हणाली. त्याच्या नजरेला नजर भिडवत ती आता बोलत होती. त्या अथांग सागरात पडणाऱ्या त्या धोधो पावसात त्या दोघांनी एकमेकांचा हात कायमचा हातात धरला होता, कधीही न सोडण्यासाठी. तर मित्र आणि मैत्रिणींनो, कशी वाटली ही छोटी सुंदरशी अशी प्रेमकथा जरूर जरूर सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बरोबरच शेजारील बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. धन्यवाद.